जय शिवराय मित्रांनो. पी.एम. किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते कधी पडणार आहेत? अवघ्या 1 ते 2 मिनिटात सविस्तर जाणून घेऊया. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पी.एम. किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी यांचा 6वा हप्ता कोण्या दिवशी पडणार आहे, शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे. आता लागलीच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक संपलेली आहे, निकाल लागलेला आहे आणि जवळपास सरकार स्थापना ही 5 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लागलीच त्यांना पी.एम. किसानचा आणि नमो शेतकरी योजनेमधला म्हणजे पी.एम. किसानचा योजनेचे पैसे हे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे वितरित केले जाणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, जे कोणी मुख्यमंत्री होतील त्यांच्या हाती वितरित केले जाणार आहेत. आता याच्यामध्ये नवीन लाभार्थी यांना याच्या योजनेमध्ये नवीन सहभाग झाला. जवळपास 1 ते 1.5 लाखाचे नवीन लाभार्थी महाराष्ट्रातून झालेले आहेत आणि त्यांची KYC सुद्धा कंप्लीट झालेली आहे. आणि ह्या दोन्ही योजनेचे पैसे त्या नवीन शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वर्ग होणार आहेत. आणि ज्यांनी जुने लाभार्थी आहेत त्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि पी.एम. किसानचा 19वा हप्ता हे जवळपास 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. आणि लागलीच म्हणजे जवळपास 8 ते 10 दिवसात आजपासून या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे जे 6,000 रुपये वर्षाला जे नमो शेतकरीचे पैसे मिळत होते, त्यांनी ती 6,000 रुपये वाढवून 9,000 रुपये करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या घोषणापत्रामध्ये दिले होते. म्हणजे जे 2,000 रुपयाचा जे हप्ता येत होता ते आता 3,000 रुपयाचा हप्ता हा नमो शेतकरीचा येणार आहे. म्हणजे नमो शेतकरीचे 3,000 रुपये आणि पी.एम. किसानचे 2,000 रुपये असे टोटल मिळून 5,000 रुपयाचं लाभ या शेतकऱ्यांना होणार आहे. ही एक तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अशी अपडेट होती. तत्पूर्वी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.